बोधकथा. कष्टाचे फळ. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याला एकच मुलगा होता, पण तो मुलगा खूप आळशी होता. त्याला कष्टाची किंमत अजिबात नव्हती. व्यापाऱ्याला वाटले, माझ्यानंतर हा माझ्या व्यवसायाचं काय करेल. एके दिवशी व्यापाऱ्याने मुलाला बोलावले आणि सांगितले, आज तू स्वतः कष्ट करून किमान 100 रुपये कमावून आणले तरच तुला रात्रीचे जेवण मिळेल, नाहीतर तू उपाशी झोपशील. मुलगा रडत आपल्या आईकडे गेला. आईला त्याची दया आली आणि तिने गुपचूप त्याला 100 रुपये दिले. रात्री मुलाने ते पैसे वडिलांना दिले. वडिलांनी ते पैसे पाहिले आणि मुलाला म्हणाले, जा, हे पैसे विहिरीत फेकून दे. मुलाने लगेच ते पैसे विहिरीत फेकून दिले. वडिलांना समजले की हे पैसे त्यानं स्वतः कमावलेले नाहीत. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यानं आईला माहेरी पाठवून दिले. आता मुलाला मदत करणारं कोणी नव्हतं. मुलाने अखेर बाजारात जाऊन हमालीचं काम केले. दिवसभर कडाक्याच्या उन्हात ओझी वाहिल्यावर त्याला 100 रुपये मिळाले. त्याचे हातपाय थकून गेले होते आणि अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. रात्री त्यानं ते 100 रुपये वडिलांना दिले. वडील पुन्हा म्हणाले, जा, हे पैसे विहिरीत फेकून दे. हे ऐकताच मुलगा ओरडला आणि म्हणाला, बाबा, हे पैसे फेकू नका. हे पैसे कमावण्यासाठी मी दिवसभर उन्हात ओझी वाहिली आहेत. माझे शरीर दुखत आहे. तुम्हाला कल्पना नाही की हे पैसे कमवायला मला किती त्रास झालाय. व्यापारी हसले आणि म्हणाले, बाळा, जेव्हा तू आईकडून पैसे घेऊन आला होतास तेव्हा तुला ते विहिरीत टाकायला काहीच वाटले नाही, कारण ते कष्ट तुझे नव्हते. पण आज तुला त्या पैशांची किंमत समजलीये, कारण ते तुझे कष्टाचे फळ आहे. तात्पर्य: कष्टानं मिळवलेल्या पैशांची किंवा वस्तूची किंमत नेहमी जास्त असते. कष्टाशिवाय मिळालेल्या गोष्टीचे महत्त्व माणसाला कधीच समजत नाही.